पुढे आपण जर का विचार केला मित्रांनो, तर बाबासाहेब आंबेडकर या पुस्तकामध्ये लिहित असताना म्हणतात की हिंदू धर्मातल्या लोकांनी आदिवासींवरती कायम अन्यायाने अत्याचार केलेले आहे. आदिवासी जो काही समुदाय आहे त्या आदिवासी समुदायाला यांनी कायम रानटी ठेवलेला आहे. त्यांना सुसंस्कृत होऊ दिले नाही, त्यांना सुशिक्षित होऊ दिले नाही, त्यांना कुठल्याही प्रकारची मदत त्यांनी केलेली नाही. त्यांना वैदिक मदत केली नाही, त्यांना शिक्षणाच्या बाबतीत मदत केली नाही, त्यांना सुसंस्कृत होऊ दिलं नाही आणि त्यांना कायम रानटी ठेवलं. मग बाबासाहेब आंबेडकर असा प्रश्न विचारतात की ख्रिश्चन मिशनरी लोक जे आदिवासी लोकांसाठी करत आहे आणि ते करून ते त्यांना स्वतःच्या धर्मामध्ये आणत आहे, मग या ज्या काही व्यवस्था आहे किंवा या ज्या काही गोष्टी आहेत ते हिंदू धर्मीय लोक त्यांच्यासाठी उपलब्ध करून देऊ शकत नव्हते का? तर नक्कीच करून देऊ शकत असते, पण ते करणार नाही का? कारण आदिवासी लोकांना जर का सुशिक्षित करायचं असेल, सुसंस्कृत करायचं असेल, तर त्यांच्यामध्ये जावं लागेल, त्यांच्यामध्ये राहावं लागेल, त्यांच्यामध्ये मैत्रत्वाचे संबंध निर्माण करावे लागतील आणि हे हिंदू धर्मातली लोक कधीही करणार नाही. कारण हिंदू धर्मातल्या लोकांना जात हा त्यांचा श्वास वाटतो आणि जात हा जरी त्यांचा श्वास असला तरी त्यांनी या जाती नावाच्या श्वासाची हवा ही दूषित करून ठेवली आहे, एवढं लक्षात ठेवणं गरजेचं. पुढे बाबासाहेब आंबेडकर या ग्रंथामध्ये लिहित असताना म्हणतात की जात ही फक्त हिंदू धर्मीय लोकांच्या वरती वर्चस्व ठेवत नाही किंवा त्यांच्या कर्तव्यामध्ये येत नाही, तर जात ही त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये आड येत असते. जात ही त्यांच्या नीतीवरती परिणाम करते, जात ही त्यांच्या कर्तव्यावरती परिणाम करते, जात ही त्यांच्या रोजच्या जगण्याच्या जीवनावरती परिणाम करते. जातीचा आपण जर का विचार केला तर हिंदू धर्मीय लोकांचा प्रत्येक व्यक्ती असा विचार करतो की जर का त्याला एखाद्याचं नेतृत्व स्वीकारायचं असेल, त्याला जर का एखाद्याचं नेतृत्व स्वीकारायचं असेल, एखादा नेता स्वीकारायचा असेल, तर तो किती बरोबर किंवा किती योग्य वागतो किंवा त्याची वाटचाल कशी, त्याचे विचार कसे, याच्याशी त्याला काही देणं घेणं नसतं. त्याला फक्त इतकी गोष्ट महत्वाची असते की तो नेता, ते नेतृत्व त्याच्या जातीचं आहे का? जर का तो नेता त्याच्या जातीचा असेल, ते नेतृत्व त्याच्या जातीचं असेल, तर तो स्वीकार. म्हणजे माणसाच्या नीतीवरती जात ही परिणाम करते, हे या ठिकाणी बाबासाहेब सांगण्याचा प्रयत्न करतात. बाबासाहेब